हॅलो फ्रेंड्स, मी राज चंदावाड. आज एक नवीन मुद्दा घेऊन मी तुमच्यासमोर आले. गेले 2-4 दिवस तुम्ही बघत असाल की इशित नावाचा एक मुलगा जो 5वीला शिकतोय आणि जो ज्युनियर कोण बनेगा करोडपतीमध्ये आला काय आणि त्याच्या ॲटिट्यूडमुळे तो तिथनं एक्झिट झाला काय आणि फेल कसा झाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आहात. कदाचित त्याचा स्वभाव, त्याचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्याचं वागणं, त्याचं बोलणं तुम्हाला इरिटेट करून गेला असेल. आज तो ट्रोल होतोय सोशल मीडियावर, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ यासाठी नाही बनला की आपणही ट्रोल करूयात मिळून म्हणून. व्हिडिओ बनलेला आहे की जर चुकून माकून आपल्यातला इशित कधी जागा होत असेल, कधी कधी आपणही उद्धट सारखे वागतो, कधी ॲटिट्यूड आपला लर्निंग लिसनिंगमध्ये राहत नाही आणि कधी कधी आपणही इम्पेशंट सारखं वागतो आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्याला भोगावे लागतात. मी आज हा मुद्दा उचलून धरलाय कारण नेटवर्क मार्केटिंगमध्ये अशा घटना वारंवार घडत असतात. बऱ्याच वेळेला नेटवर्किंगमध्ये आम्ही बघितलं की एखादा नवीन व्यक्ती येतो, भले तो एक साधारण व्यक्ती असेल किंवा तो IT फील्डमधला आहे, तो एखाद्या मोठ्या हुद्द्यावरचा आहे, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, एखादा मोठा बिझनेसमन आहे. ज्यावेळेस तो आमच्या इंडस्ट्रीमध्ये येतो आणि आम्ही जेव्हा त्याला ही सिस्टीम समजावत असतो, त्याला अगदी प्लॅन देण्याच्या दिवशीपासून आम्ही असा उद्धटपणा अनुभवलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही एखाद्या माणसाला प्रोडक्ट सांगायला जातो आणि प्लॅन सांगणार असतो, तेवढ्यात तो असं म्हणतो की सर, प्रोडक्ट सांगू नका, मी माती सुद्धा विकणारा माणूस आहे, तुम्ही डायरेक्ट प्लॅनवर या. तर जेव्हा जेव्हा असं काही घडतं तेव्हा मला लक्षात यायला लागते की अरे, एक नवीन इशित आपल्यासमोर बसलेला आहे की जो आजही अमिताभ बच्चनचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. एक 83 वर्षाचा व्यक्ती जो पिक्चरमधला, फिल्म इंडस्ट्रीमधला महानायक आहे, जो वयाच्या 40मध्ये 200 कोटी कर्जामध्ये होता आणि आज वयाच्या 83, 84, 85 मध्ये जो माणूस आज 3,500 करोडची प्रॉपर्टी बनवतो, त्याला एक इशित खराब ॲटिट्यूडमुळे लिसनिंग मोडमध्ये राहत नाही आणि फेल होतो. सेम इथं सुद्धा होतं की एक नवीन माणूस तुम्हाला सांगतो की सर, ते बाकीचं नका सांगू, मी जे म्हणतो तेवढंच सांगा. जेव्हा एखादा माणूस आमच्याबरोबर जॉईन होतो आणि आम्हाला माहिती की तो त्याच्या फील्डमधला मास्टर आहे, पण तो नेटवर्क मार्केटिंगमध्ये नवीन आहे, तर आम्हाला त्याला सांगायचं असतं की बाबा रे, लिस्ट काढली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं बोललं पाहिजे, तसं नाही बोललं पाहिजे. पण अशा वेळेलाच तो ॲटिट्यूड असा असतो की मला सगळं माहिती आहे. एक इशितचा ॲटिट्यूड जो असतो तो आय नो एव्हरीथिंग वाला असतो, पण माहिती असणं आणि ते वापरता येणं अशा दोन कलाकारी असतात, याची जाणीव त्या लोकांना नसते. त्याचे परिणाम परवा KBC मध्ये आपण बघितले. त्याचे परिणाम आम्ही नेटवर्किंगमध्ये लोकांमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत की जेव्हा आम्ही हे त्यांना सांगत असतो की ही सिस्टीम आहे, लिस्ट काढली पाहिजे, तर तो माणसाचा माइंडसेट असा असतो की आय नो एव्हरीथिंग, माझ्याकडे ती लिस्ट आहे, माझ्या डोक्यामध्ये आहे, माझ्या मोबाईलमध्ये, मी लिहून काढणार नाहीये किंवा मी प्रोसेसनं जाणार नाही, कारण मी काहीतरी आहे, मी माझ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, मी कुठल्या तरी हुद्द्यावर आहे, मी तुमचं का ऐकू. हा ॲटिट्यूड जसं इशितला चौथ्या प्रश्नाला त्याने बाहेर काढलं, या इंडस्ट्रीमध्ये त्याला चौथ्या दिवशी किंवा चौथ्या महिन्यात या इंडस्ट्रीतनं तो बाहेर पडतो, कारण त्याच्यातला इशित त्याला लिसनिंग मोडमध्ये राहू देत नाही, त्याला लर्निंग मोडमध्ये राहू देत नाही. त्याच्यातले पेशन्स, त्याच्यातली नम्रता तो संपवतो, कारण त्याला असं वाटतं की आय नो एव्हरीथिंग. नोईंग अँड डुईंग बोथ आर डिफरंट थिंग, हे समजायला फार मॅच्युरिटी लागते. ही मॅच्युरिटी बऱ्याच वेळा बऱ्याचशा इशितला समजत नाही. इनफॅक्ट बऱ्याच वेळा असं होतं की एखादा अनुभवी लीडर आमच्या टीममध्ये येतो, तो काही लोकांना जेव्हा इंट्रोड्यूस करतो, मी त्यांना सांगत असतो की सर, तो अमका अमका माणूस खूप चांगला आहे, त्याच्यावर फोकस केला पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, त्याला सर्व्हिस दिली पाहिजे, फ्युचरचा तो डायमंड आहे, त्याच्यामुळे त्याचं आणि आपलं सुद्धा कल्याण होणार आहे, आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेला समोरच्या माणसाचा ॲटिट्यूड वन्स अगेन असाच असतो, आय नो एव्हरीथिंग, मला माहिती आहे, तुम्ही सांगू नका. मग मला लोकांच्या मागे लागायला आवडत नाही, मग मला बोलायला आवडत नाही. मी तर 10 वर्षाला इंडस्ट्रीमध्ये, मी 20 वर्षाला इंडस्ट्रीमध्ये, मी अमक्या अमक्या पदावर आहे नोकरीमध्ये, आणि मला त्या माणसाच्या मागे लागायला आवडणार नाही किंवा बोलायला आवडणार नाही. त्याचा स्वभाव कुठेतरी आड येतो, त्याच्यातला इशित कुठेतरी जागा होतो आणि तो इथे फेल होतो. तर कोण बनेगा करोडपतीच्या माध्यमातून आपल्याला हे कळालं की जर खराब ॲटिट्यूड असेल तर चौथ्या प्रश्नाला बाहेर पडतो. नेटवर्किंगमध्ये बऱ्याच वेळा कळायला 3-4 महिने लागू शकतात, आणि त्यातनं जर इशितला कळालं, इशितला म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये जो काही लपलेला इशित आहे, त्याला जर हे लक्षात आलं की यार, मागच्या वेळेला आपण माती खाल्ली होती, इथून पुढे आपण माती खायची नाही, आपल्यात बदल झाला पाहिजे, तर काल फेल झालेला इशित उद्या यश मिळू शकतो. आणि जर मान्यच नाही झालं की माझं चुकलं होतं, मान्य नाही झालं, तर बदलाची अपेक्षा आपण करू शकत नाही. बदल नाही झाला तर पुन्हा तीच माती माणूस खाणार जी पूर्वी खाल्ली होती. तर मॉरल ऑफ द स्टोरी, आजच्या जे काय 2-4 मिनिटं मी बोलतोय त्याचा मॉरल असा आहे की नॉलेजपेक्षा ॲटिट्यूड महत्वाचा. इव्हन फर्ग्युसनमध्ये आमची इंटरव्ह्यू व्हायची, त्यावेळेस सुद्धा आम्हाला सांगितलं जायचं की एखादी कंपनी तुम्हाला हायर करते त्यावेळेस 85% तुमचा ॲटिट्यूड मॅटर करतो, 15% नॉलेजला व्हॅल्यू आहे.
मग तुम्ही या केसमध्ये जर बघितलं असेल तर ॲटिट्यूडमुळेच माती खाल्लेली आहे. आणि ॲटिट्यूड जर व्यवस्थित असेल, लर्निंग, लिसनिंग, पेशन्स असतील, तर आपण गॅरंटेड यश मिळवू शकतो. आणि आपल्यातलं इशित वेळच्या वेळेला दाबूया आणि अपडेटेड इशित बाहेर काढूया, जेणेकरून आपल्याला यश मिळत राहील. थँक्यू व्हेरी मच.